पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी म्हणलं नाही जमत तर कशाला खायची ना खीर, पण नाही आम्हाला खीर खायची। आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय बाबा, तर ही गोष्ट माहित असताना सुद्धा काय गरज होती खीर खायची? आणि नसती खाल्ली खीर तर काय बिघडणार होतं? तुला सांगते ना, कायम समोरच्याचा विचार करायचा आणि दुसऱ्यांची मनं जपायची बस। मी म्हणते ह्याला काय अर्थ आहे का? आणि दिला असताना खीर खायला नकार तर काय बिघडणार होतं? मला नाही कळतच नाही यांचं काय चाललंय ते। वीणा, मला ना एक डाऊट आहे। कसला डाऊट? प्रभास तुझ्या प्रेमात तर पडला नाहीये ना? चिका, तुला काही वेळ लागलाय का? मला नाही, प्रभासला वेळ लागले तुझं। चिका, आता तर मला खरंच वाटतंय, आता तूच बघ ना, कॉन्सर्टचं आज सगळं फायनल होणार होतं, पण तो ते सगळं सोडून तुझ्यासाठी धावत आला। दुधाचा त्याला प्रॉब्लेम आहे हे त्याला माहित होतं, तरी सुद्धा तुला वाईट वाटेल म्हणून त्याने आज खीर सुद्धा खाल्ली। तूच सांग ना, ही सगळी कशाची लक्षणं आहे? म्हणजे तू काहीही म्हण, तू कितीही नकार दे, पण मला आता खरंच वाटायला लागले की प्रभास तुझ्या प्रेमात पडलाय। हे बघ चिका, असं असं नाहीये काही, आणि तू उगाच भलते सलते विचार करू नकोस। आणि प्रभास जे काही करतायत ते मैत्रीपोटी करतायत अगं। ते ठीक आहे, पण जर खरंच असं असेल तर? काय ग, झालं का ते? हो बाबा, झालीच आहे। वीणा, मी एक काम करतो, मी जरा ना आपल्या डॉक्टरकडे जाऊन येतो। काय आहे की त्या गोळीनी बरं वाटतं असं तो म्हणतो, पण त्यांनी बरं वाटलं नाही तर? म्हणजे आपण काळजी घेतलेली बरी ना, एवढं जरा लांब जायचंय। मी आपल्या डॉक्टरकडे जातो, ते काय औषध देतील ते घेऊन येतो। हां, तुम्ही जरा हात चालवा, तो ओवा द्या त्याला पटकन, तळमळतोय वेदनेने। चला। चिका, मी परत एकदा सांगते, ते भलते सलते विचार करू नकोस प्लीज। खूप दुखतंय का? ही ओव्याची परसुंडी, ह्याने तुमच्या पोटावर शेक घ्या, म्हणजे बरं वाटेल। ऐका ना, हे असं नाही, म्हणजे तुमच्या शर्टच्या आतून शेक घ्या, तर बरं वाटेल। नाही, एक मिनिट। बरं वाटतंय का? म्हणजे काही फरक जाणवतो? वीणा, काय करतेस तू? सांग। सॉरी, चटका बसला? बसेल तुम्हाला चटका, कारण गरम आहे ना ते, पण त्यानेच बरं वाटेल। बरं वाटतंय का? बरं वाटतंय आता। प्रभास तुझ्या प्रेमात तर पडला नाहीये ना? आता तूच बघ ना, कॉन्सर्टचं आज सगळं फायनल होणार होतं,
पण तो ते सगळं सोडून तुझ्यासाठी धावत आला. दुधाचा त्याला प्रॉब्लेम आहे हे त्याला माहित होतं, तरी सुद्धा तुला वाईट वाटेल म्हणून त्याने आज खीर सुद्धा खाल्ली. मी का प्रभासचा काही फोन आला होता तुला? नाही. एक मिनिट, दादू आला नाही अजून. तू सकाळी त्याच्या गँग मध्ये कोणाशी बोलली होतीस? काश. फोन कर तिला. स्विच ऑफ येतोय. दुसऱ्या कोणाला तरी लावून बघ लागतोय का? अंकलला नव्हतं. थांब. सगळ्यांना सुखरूप ठेव रे बाबा. चला विठ्ठला, येतो. उद्या भेटू. हा बोल. मी का? हॅलो. हा इकडे ती. हॅलो, मी शैलाजा बोलते. हा बोला ना. प्रभास कुठे? प्रभास ना. हा ते हे मी काय विचारतेय, प्रभास कुठे आहे? स्पॉन्सर्सना भेटायला गेलाय. स्पॉन्सर्सला भेटायला गेलाय म्हणजे? हा. ते येणार होते ना इथे? नाही ते आले होते, हा मग? पण ते नकार देत आहेत, तर प्रभास त्यांच्याशी बोलायला गेलाय. तू आहेस ना त्याच्या बरोबर? नाही मी इकडे रिहर्सल हॉलला आहे. प्रभास गेलाय तिकडे. ठीक आहे, तो परत आला की ताबडतोब मला फोन करायला सांग. हो नक्की. आणि तिकडे ठीक आहे ना सगळं? हो ठीक आहे. काय झालं? कुठे दादू? हा, स्पॉन्सर्सना भेटायला गेलाय. तू झोप, टेन्शन नको घेऊस. येईल तो. गुड नाईट. सॉरी, फोन तुझा. दादू नक्की तिथेच गेलाय ना? काही दुसरा प्रॉब्लेम नसेल ना झाला? हो सांगते. हा. वीणा ग, बाबा कुठे राहिले? किती वाजले? चिका, बाबांचाच फोन आला होता. अच्छा, काय म्हणाले? अगं ते दवाखान्यात गेले होते, पण डॉक्टर निघून गेले होते, त्यामुळे ते आता डॉक्टरांना आणायला त्यांच्या घरी गेले. आणि हो, त्यांनी तुला एक निरोप दिलाय. ते म्हणाले की खूप उशीर झालाय, चिका गेली तरी चालेल. तू नेहमी ना माझ्याच मागे लाग कामासाठी. मी अगं प्रभासची तब्येत ठीक नाहीये. अगं तू त्याची काळजी तरी घे ग. मला नाही जमणार. आपल्या घरात भरपूर लोक आहेत त्याची काळजी घ्यायला, आणि घरचे नसले ना तर बाहेरचे सुद्धा आहे. उर्मी, हिला काय झालंय आता? हीच तू इकडे रोज काय नवीन. ऐक, तू खरंच गेलीस तरी चालेल. आता उर्मी आणि मामी आत्या पण आलेले. उशीर होतोय चिका. वीणा नक्की हे बघ, तुला माहितीये मला काही प्रॉब्लेम नाहीये थांबायला. तुला हवं असेल तर सांग, मी थांबते. चिका, मला माहितीये, पण आता खरंच नको. बर, माझा फोन वाजतो. हा अंकल बोला. हो देते. एक मिनिट. अंकलना बोलायचं. हा अंकल बोला. अगं वीणा, प्रभास कुठे आहे? अगं त्याचा अजूनही कॉल लागत नाहीये. हो, ते आमच्याच घरी आहेत, बाबांच्या खोलीत झोपलेत. खीर खाल्ल्याने त्याची तब्येत बिघडली ना? मला वाटलंच होतं यार. मला अजूनही कळत नाही प्रभासने खीर का खाल्ली असेल. वीणा मी ना प्रभासला गेला तिकडे येतोय आता. अंकल कशाला? खूप रात्र झाली, तुम्ही कशाला येताय? मी ते उठल्यानंतर ना तुम्हाला फोन करायला सांगते. अगं बाई, माझ्या आधी ना त्याच्या आत्याला फोन करायला सांग. त्याच्या काळजीने ना तिचा जीव वर खाली होतोय. अगं घरी जायला एवढा उशीर झालाय आणि त्याने साधा कॉलही नाही केलाय, म्हणून थोडी चिडली ती. तू ना त्याला उठव आणि त्याला सांग एक कॉल करायला आत्याला प्लीज. हो मी सांगते त्यांना, तुम्ही नका काळजी करू. हॅलो वीणा, आणखीन एक गोष्ट. बोला ना. मी ना आत्याला असं सांगितलंय की स्पॉन्सर्स कॉन्सर्ट कॅन्सल करतायत आणि प्रभास त्यांना मनवतो. तर प्लीज तू पण तेच कारण सांगायला सांग त्याला. हो, मी सांगते त्यांना. आणि हो, काही गरज लागली तर कॉल कर प्लीज. हो, करते. हा, चल बाय. बाय. काय म्हणत होते अंकल?
हो यांना? किती शांत झोपलेत. प्रभास, प्रभास. प्रभास. निकी ते सॉरी मी तुम्हाला असं उठवलं. ते अंकलचा फोन आला होता चिकाला. त्यांनी तुम्हाला ताबडतोब फोन करायला लावलाय तुमच्या आत्याला. Oh no. यार खूप लेट झालं. मी तुला कॉल करायला हवा होता, मी तिला काहीच सांगितलं नाहीये. आणि हो आणखीन एक, अंकलने आत्याला सांगितलं की ते जे स्पॉन्सर्स आहेत ना त्यांनी कॉन्सर्ट कॅन्सल केली आहे, तर तुम्ही त्यांना मनवत आहात. हॅलो प्रभास. हॅलो तू प्रभास कुठे आहेस तू? मी काय विचारतेय, कुठे आहेस तू? काही प्रॉब्लेम झाला नाहीये ना? तुझा फोन सुद्धा लागत नव्हता. नाही नाही तू प्रॉब्लेम काही नाही. मी जरा एका कामात अडकलो होतो अगं. असं कुठलं काम आहे ज्यात तू इतका अडकलास? असं कुठलं अर्जंट काम होतं की स्पॉन्सरची मीटिंग सोडून तुला जावं लागलं? मला माहित नाही तू कुठल्या कामात अडकलास, पण एवढं मात्र लक्षात ठेव, स्वतःच्या जीवापेक्षाही तुझ्या जीवाची जास्त काळजी असणारी तुझी अत्तू घरी तुझी वाट बघतीये. तू आय एम सॉरी. हे बघ, मी तुला घरी आलो ना की सगळं सांगेन. किती वेळात पोहोचशील? तास दीड तास. काही खाल्लंस? सांभाळून ये. ये सत्तू. मी निघतो. अरे काय आहे? तब्येत एवढी बरी नसताना निघालात कुठे? तुझी औषधं आणली मी. आणि नाही काका, मी म्हंटल ना तुम्हाला, ती टॅबलेट घेतल्यावर बरं वाटतं मला. आणि माझी आत्तू वाट बघतीये. अरे पिढा पिढा ग, कशी आहेस तू? अगं तुला काही झालं नाही ना? कशी आहेस तू? मामा आता ठीक आहे. पण आय एम सॉरी, मला माफ कर. अगं तुझ्यावर एवढं मोठं संकट आलं आणि मी तुला काहीच मदत करू शकलो नाही. मला आत्ता कळलं की त्या केशाने तुला. मनोहर, पण तू कुठे होतास दिवसभर? अरे तुझा फोनही लागत नव्हता. दादा अहो, एका महत्वाच्या कामात अडकून पडलो होतो. काका मी येतो. हा सुखी राहा. अरे अरे, पाय तर आम्ही पडायला हवे तुझे. जन्मभर होणे राहू आम्ही तुझे. थँक्यू. बरं ही घे, औषधं आहेत, ही वेळेवर घेत जा, कळलं? आणि एक अगदी मनापासून बोलतोय, इथे थांबलास तरी चालेल. नाही काका, मला खरंच घाई आहे. बरं नीट जा, सावकाश. आणि पोचल्यानंतर एक फोन कर. येतो. प्रभास तुझ्या प्रेमात तर पडला नाहीये ना? कॉन्सर्टचा सगळं फायनल होणार होतं, पण तो ते सगळं सोडून तुझ्यासाठी धावत आला. म्हणजे तू काहीही म्हण, तू कितीही नकार दे, पण मला आता खरंच वाटायला लागलं की प्रभास तुझ्या प्रेमात पडलाय. तुला माहिती होतं जर तुला उशीर होणार आहे तर घरी कळवून बाहेरनं जेवून का नाही आलास?
सॉरी अत्तू, पण मी ऑलरेडी जेवून आलोय आणि मला चांगलंच माहिती आहे माझ्या काळजीपोटी तू जेवली नसणार आहेस. इतकं चांगलं ओळखतोस ना मला, तर तुला हे नाही कळलं की तुझ्या अशा वागण्याने, अचानक गायब होण्याने तुझ्या तुला त्रास होईल? सॉरी अत्तू. कुठे होतास दिवसभर? तू आधी 2 घास खाऊन घे बरं. हं? आपण निवांत बोलूया ना प्लीज. नाही प्रभास, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी नाही खाणार. आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने मी तुला हा प्रश्न विचारलाय, पण मला तुझ्याकडून समाधानकारक उत्तर नाही मिळालंय. अत्तू मी संगमनेरला गेला होतास, हो ना? ज्या कॉन्सर्टसाठी इतकी मरमर करतोस, ज्या कॉन्सर्टसाठी ऑफिसच्या कामातनं माझ्याकडे 2 दिवस सुट्टी मागतोस, ज्या कॉन्सर्टसाठी तहान भूक हरपून रिहर्सल्स करतोस, ज्या कॉन्सर्टसाठी आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे असं मला सांगतोस, आज त्याच कॉन्सर्टचं काम अर्धवट टाकून संगमनेरला गेला होतास. प्रभास, तुला कळतंय? या एका गोष्टीमुळे 2 प्रकारे दुखावलंयस मला. म्हणजे मला समजलं नाही अत्तू. एक, मी तुला सांगितलं होतं संगमनेर हा शब्द माझ्यासाठी विष आहे, तरी तिथे गेलास. दुसरं, हे म्युझिक, हे कॉन्सर्ट यापेक्षा कुठलीच गोष्ट माझ्यासाठी महत्वाची नाहीये. या तुझ्याच वाक्याला आज तूच बगल दिलीस. प्रभास, मला खरं खरं सांग, तू प्रेमात पडलास ना? तू अगं, म्हणजे मला एवढं घाईत तिथे जावं लागलं ना की कुणाला काही कळवायची संधीच मिळाली नाही अगं. कारण प्रसंगच असा ओढवला होता की माझं तिथे जाणं खूप महत्वाचं होतं आणि मी जर वेळेत गेलो नसतो ना तू, तर वीणासोबत खूप मोठा अनर्थ घडला असता अगं. म्हणजे तू वीणाचं अपहरण झालं होतं. अरे किशाने वीणाला पळवून नेलंय. मी आलो. संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचं असतं हे तूच शिकवलंस ना मला. मग आता तूच सांग, मी काय चुकीचं वागलो अगं? नाही, तू काही चुकीचं वागला नाहीयेस. उलट खूप अभिमान आहे मला तुझा. पण मग कॉन्सर्टचं काय? विठुराया आहे ना, तो काही ना काहीतरी मार्ग नक्कीच दाखवेल. आता मी उद्याच जाऊन त्या स्पॉन्सरला भेटणार आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याला कन्व्हिन्स करण्याचा. आणि ऑफिसचं काय? ऑफिसच्या कामांच्या जबाबदारीचं काय? आता तू मला फक्त उद्याचा 1 दिवस दे प्लीज. कारण अगं त्या स्पॉन्सरला भेटणं खूप गरजेचं आहे. प्लीज अत्तू. असं रोज रोज सुट्ट्या घेऊन ऑफिस सांभाळणार आहेस? आता तू उद्याचा 1 दिवस फक्त प्लीज. ठीक आहे. थँक्यू अत्तू. गुड नाईट. जेवण झालं नाही अजून माझं. आराम कर जा, दमला असशील ना. गुड नाईट. अत्तू तू खूप गोड आहेस. माहितीये मला. गुड नाईट. गुड नाईट.
वीणा एकदा भेटायलाच हवं हिला.